सगळा त्यांचा आयुष्यभर बापूंचा सगळं काही मला काही त्याच्याबद्दल अजून बोलायचं नाहीये. मला सगळ्यांचं जीवन नाही का जरासं सारखंच असतं. 2 शब्दात मी सांगते. जीवनाच्या आरशाला दुःख पाऱ्यासारखे, का सुखांना शोधतो मी आज वाऱ्यासारखे. हरलो प्रत्येक वेळी डाव स्वप्नांशी जरी, खेळते तरी सोडले ना मी जुगाऱ्यासारखे. प्रत्येक जण जुगारीच असतो आपल्या आयुष्यात. सांगायचं फक्त एवढंच होतं की जेव्हा बापूंचं तिथे रिटायर झाले औरंगाबादच्या त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी काही कार्यक्रम केला असेल तर त्यांनी आम्हाला फोटो पाठवलेले, सगळ्यांना ते फोटो सेंड केले. आणि त्या फोटोमध्ये मला त्यांचा तो चेहऱ्यावरचा तेज दिसलाच नाही. त्यांचं ते चेहरा एवढा सुकला होता. आणि आताही मला ते कळलं की इतक्या वर्ष जेव्हा 38 वर्ष आपण त्या एका कामात आहोत, एक वेळ तिथं आपला जातोय, एक चिकटलोय आपण त्या गोष्टीला. तिथून जेव्हा आपण उसवलं जातो तेव्हा त्रास होत असतो. त्या उसवण्याचा माणसाला त्रास होत असतो. त्याच्यापासून वेगळं सेपरेशनचं दुःख प्रत्येकाला होतं. कशातूनही असेल ते, भले एका रिलेशन मधून असेल, आपल्या जॉब मधून असेल, सगळ्यांना ते दुःख होतं. पण एक वाक्य ऐकलेलं मी खूप वर्षापूर्वी, त्यावेळेस माझ्या बुद्धीला पटत तसा मी त्याचा अर्थ लावला होता की सोडणं हे जीवन आहे, सोडण्याचंच दुसरं नाव जीवन आहे. त्यावेळेस मला असं वाटलं होतं की कॉलेज सोडून आपल्याला जॉब करावा लागतो, शाळा सोडून कॉलेजला जावं लागतं, लग्न झालं की घर सोडावं लागतं, एवढंच मी त्याचा अर्थ लावला होता. त्यावेळेस माझ्या बुद्धीला तोच पटला होता. पण आज माझ्या लक्षात येतं की प्रत्येक क्षणी आपल्याला सोडावं लागतं काहीतरी. प्रत्येक क्षणी इन द सेन्स प्रत्येक क्षणी एक श्वास सोडावा लागतो, तेव्हा ऑक्सिजनला जागा होती. कार्बन डायऑक्साईड जाऊ दिल्यानंतरच ऑक्सिजनला जागा होती. म्हणून त्याला म्हटलं गेलं की सोडणं हे जीवन आहे. जेव्हा ते सोडतो तेव्हाच ऑक्सिजन येतं, त्यालाच नाव दिलंय जीवन. बप्पू काळेंच्या पुस्तकातल्या खूप खूप सुंदर ओळी आहेत की जेव्हा विकायला लागतं ना, विकायचं म्हणलं की फुलंही तराजूत टाकावी लागतात. विकणाऱ्यांना त्या फुलांचं माप विकावं, फुलांचं वजन विकावं. पण सुगंध वेडा माणसांनी ना ओंजळीत आलेल्या फुलांची संख्या मोजत बसू नये. तसंच आपल्या वाट्याला जेवढा आनंद झाला तो मोजायचा नसतो, तो फक्त जगायचा असतो. अजून एक वाक्य आहे की उत्कटतेचा शाप ज्याला लागलाय ना त्याला तो भोगूनच पार करावा लागतो. बापूंचं जरा असंच आहे की उत्कट, प्रत्येक भावना उत्कट असते, वरवर नसते. मग रागही करतील तो उत्कट, प्रेमही करतील तेवढंच. मग त्या प्रत्येक भावनेचा त्रास त्या माणसाला होत असतो की समोरचा जर दिखावा करत असेल आणि आपण जर उत्कटतेने ते करत असेल तर ती भावना आपल्याला जास्त त्रास देते. त्यामुळे त्याला शाप म्हणले, उत्कटतेचा शाप आहे आणि तो त्याला भोगूनच पार करावा लागतो. दुसरा कोणताच मार्ग नाही त्याच्यातून सुटण्याचा. प्रत्येक इमोशन जेव्हा माणूस तेवढ्या डीप मध्ये जाऊन जगतो ना तेव्हा ते त्रास होतो त्याच्यातून सुटण्याचा, त्याच्यातून निघण्याचा, त्याच्यातून सुटण्याचा. मला एवढंच म्हणायचंय की सगळं होत राहतं, चालत राहतं जीवन. सोडण्याचं दुसरं नाव जीवन आहे. मी फक्त त्याचं आणि नाही का एका बाप मुलीचं नाते एका कवितेत व्यक्त करते आणि मी माझे 2 शब्द संपवते. नदी सागराला जाते पुन्हा येत नाही बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नदीला नसे माहेर. तुम्ही काय सांगू रे बापांनो, तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी माहेराला जाते म्हणून इथं जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी घेऊनी वाफेचे रूप, डोंगराच्या मायेसाठी घेऊनी वाफेचे रूप, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, डोंगरा फुटतो पाना, मग येतो पावसाळा, मग येतो पावसाळा. खूप छान.